नमस्कार. मी अभिषेक कर्णिक आणि आपण बघत आहात अभिषेक कर्णिक ऑफिशियल. तर आज आपण बोलणार आहोत टीम इंडियाचं जो स्क्वॅडचं सिलेक्शन झालेलं आहे एशिया कपसाठी त्यावर आपण बोलणार आहोत. स्ट्रॉंग स्क्वॅड सिलेक्ट केलेला आहे सिलेक्टर्सनी आणि सूर्यकुमार यादव कॅप्टन आहे. शुभमन गिल याची परत एंट्री झालेली आहे आणि त्याला व्हाईस कॅप्टन म्हणून त्याला नॉमिनेट केलेलं आहे. आणि ओव्हरऑल स्क्वॅड बघाल तर स्क्वॅड तसा स्ट्रॉंग दिसतो आहे. मी तुम्हाला प्लेयर्सची नावं वाचून दाखवतो. सूर्यकुमार यादव कॅप्टन आहे, शुभमन गिल वाईस कॅप्टन आहे, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, जितेश शर्मा, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, संजू सॅमसन, हर्षित राणा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव. आणि स्टँडबाईजमध्ये आहेत प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल. तर आपण स्क्वॉड जर बघितलं तर स्क्वॉड जसा स्ट्रॉंग स्क्वॉड आहे, पण ह्याच्यामध्ये सगळ्यात नोटेबल ओमिशन जे आहे ते म्हणजे श्रेयस अय्यरचं आहे. आणि त्याचीच चर्चा आज गेले 2 दिवसापासून होते की श्रेयस अय्यरनी ज्या प्रकारे आज परफॉर्मन्स दिला. आपण बघितलं असेल की हा जो एशिया कप आहे, हा एशिया कप पण इथे दुबई आणि अबुधाबीमध्ये होणार आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी तिथे झाली होती. आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरचा परफॉर्मन्स तर आपल्या सर्वांसमोर आहे की त्यांनी कशाप्रकारे बॅटिंग केली. आणि त्यांनी IPLमध्ये पण त्यांनी ज्या प्रकारे परफॉर्मन्स केलेला आहे आणि लगातार 3 सीझनपासून चांगला परफॉर्मन्स या T20 फॉर्मॅटमध्ये पण देत आहे. IPLमध्ये जर आपण या 2025चा जर त्याचा परफॉर्मन्स बघितलं तर त्यांनी 175च्या स्ट्राईक रेटने 604 रन्स त्यांनी स्कोअर केलेले आहेत. तर आज एवढा सगळा परफॉर्मन्स असूनसुद्धा तर श्रेयस अय्यरला जर जागा मिळत नसेल टीम इंडियामध्ये तर त्यामागे नक्की कारणं काय आहेत. आणि जर आता गिलची परत एंट्री झालेली आहे T20 स्क्वॉडमध्ये आणि संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे यांनी चांगला ओपनिंग परफॉर्मन्स दिलेला असताना आज तुम्ही शुभमन गिलची परत एंट्री केलेली आहे टीममध्ये. आता शुभमन गिलचा इंग्लंडचा जो टेस्ट फॉर्मॅटमध्ये जो त्याचा परफॉर्मन्स होता आणि इवन IPLमध्ये पण त्यांनी स्कोअर टाकलेला आहे. शुभमन गिलने IPLमध्ये 650 रन स्कोअर केलेले आहेत 155च्या स्ट्राईक रेटने, 155च्या स्ट्राईक रेटने त्यांनी केलेलं आहे. पण तसं बघायला गेलं तर गिलचा जो आहे गिलचा ओव्हरऑल जर त्याचा स्ट्राईक रेट करिअर स्ट्राईक रेट T20मध्ये बघितलं तो त्याचा करिअर स्ट्राईक रेट 139 140च्या आसपासच आहे. म्हणजे तर 140 आणि जर ओपनिंग बॅट्समन येऊन जर एखादा 140 आणि बिलो 150चा जर त्याचा स्ट्राईक रेट असेल तर आय थिंक दॅट इज नॉट फेअर. आणि जेव्हा तुम्हाला संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही जी जोडी आहे यांनी परफॉर्मन्स दिलेला असतानाही संजू सॅमसनला टीममध्ये घेतलेलं आहे, पण आता शुभमन गिलची एंट्री झाल्यावर संजू सॅमसन ओपनिंगला याचा मला तरी काही चान्स दिसत नाही. आणि खास करून शुभमन गिलला आता वाईस कॅप्टन म्हणून पण नॉमिनेट केलेलं आहे. त्यामुळे तो अभिषेक शर्मा बरोबर ओपनिंग करणार हे तर आता सरळ दिसून येत आहे. म्हणजे संजू सॅमसनला खेळवायचं म्हणजे त्याला लोअर डाऊन द ऑर्डरच खेळवतील किंवा इन केस त्याला बाहेर बसवतील पण आणि जितेश शर्माला खेळवतील. तर अशा गोष्टी पण होऊ शकतात. तर सगळ्यात मोठी गोष्ट आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का तोच वाटतं आहे की श्रेयस अय्यरला का काढण्यात आलं, की श्रेयस अय्यरला हा जो स्क्वॅड आहे या स्क्वॅडमध्ये श्रेयस अय्यरची जागा का नव्हते. आणि परफॉर्मन्स देऊनसुद्धा पण आणि त्याचा स्ट्राईक आणि मुख्य म्हणजे आज T20 जो आहे T20मध्ये स्ट्राईक रेट खूप महत्त्वाचा असतो. कारण का जो प्लेअर 175 180 अशा स्ट्राईक रेटने जो स्कोअर करतो त्याचीच जी इनिंग्स असते तीच खरी गेममध्ये इम्पॅक्ट क्रिएट करते. 180 अबाव स्ट्राईक रेट असणारा जो असतो आपण कधी पण बघा जेव्हा एखादा प्लेअर येतो आणि तो 180 200च्या स्ट्राईक रेटने जेव्हा तो स्कोअर करून जातो तेव्हा त्याचे जे रन्स असतात तेच खरे मॅचमध्ये एक वेगळं वळण देणारे असतात. आणि एवढा त्यांनी अख्ख्या IPLमध्ये चांगला परफॉर्मन्स दिलेला असताना पण आज त्याला स्क्वॉडमध्ये जागा मिळालेली नाही आहे. तर यामागे कारण असं दिसतं आहे की कोणाला तरी तो आवडत नाही त्यामुळे त्याचं ओमिशन होतं आहे. ह्याच्यामागे हे असं कारण असू शकतं. कारण का जर तुम्ही फॉर्मॅट वाईज जर सिलेक्शन करणार असाल तर फॉर्मॅट वाईज सिलेक्शन करताना त्या प्लेअरचा जो परफॉर्मन्स आहे त्या फॉर्मॅटमध्ये हा तर नक्कीच तुम्ही ग्राह्य धरायला पाहिजे ना. आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पण त्यांनी चांगला स्कोअर केलेला आहे. मुश्ताक अलीमध्ये पण त्यांनी स्कोअर टाकलेला आहे. आणि मुश्ताक अलीपेक्षा तर IPLचा जो परफॉर्मन्स आहे तो IPL सीझनचा परफॉर्मन्स तर तुम्ही नक्कीच त्याचा ग्राह्य धरणार ना. तर या अशा गोष्टी असतानासुद्धा आज श्रेयस अय्यरला टीममध्ये जागा मिळाली नाही आहे.
आणि या सगळ्यांमध्ये गौतम गंभीर जो आहे, इंडियाचा कोच आहे, ह्याचा खूप मोठा हात आहे असं दिसून येते की श्रेयस अय्यरला या इंडियन टीममध्ये चान्स न मिळणं, ह्याच्यामध्ये गौतम गंभीर जो आहे ह्याचा खूप मोठा हात आहे असं दिसून येते. आणि खास करून आता इंग्लंड टूरला जेव्हा टेस्ट स्क्वॅडचं पण सिलेक्शन झालं होतं ना, तेव्हा पण सगळ्यांचं म्हणणं होतं की श्रेयस अय्यर टीममध्ये का नाही आहे, हा जो स्क्वॅड सिलेक्ट केला होता त्या स्क्वॅडमध्ये तो का नाही आहे. कारण का डोमेस्टिक क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पण त्यांनी चांगला स्कोअर केलेला होता. तर अशा सगळ्या असताना पण त्याला का, आणि मुख्य म्हणजे तुम्ही जर डोमेस्टिक क्रिकेटच्या परफॉर्मन्सवर करुण नायरला घेऊन गेले होते, तर मग श्रेयस अय्यरला काही चान्स नाही मिळाला. आणि श्रेयस अय्यरकडे जे टॅलेंट आहे, तर ते टॅलेंट बघता तर मी गॅरंटी सांगू शकतो, तर त्याला जर 3 नंबरला जरी इंग्लंडच्या टूरवर खेळवलं असतं टेस्ट मॅचेसमध्ये, नक्की त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला असता. आणि आज करुण नायरला काय आपण बघितलं की किती त्यांनी स्कोअर केला आहे. ऑपॉर्च्युनिटीज त्याला मिळाल्यानंतर जवळजवळ 4 मॅचचे त्याला ऑपॉर्च्युनिटीज मिळाले आणि 4 मॅचमध्ये त्याचे जे स्कोअर आहे करुण नायरचा, हे काय आपण सर्वांनी बघितले. आणि साई सुदर्शन पण आता तो तर नवीन आहे, त्याला चान्स मिळाला. पण श्रेयस अय्यरचा परफॉर्मन्स होता, त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. आणि या सगळ्या गोष्टी असताना पण त्याला वारंवार जर आता त्याच्यावर असा जो अन्याय होत असेल, तर नक्कीच ह्याच्यामागे काही ना काहीतरी पॉलिटिक्स आहे की किंवा कोणाला तो आवडत नाही. तर खास करून गंभीरवरच सगळ्यांचा जो निशाणा आहे, तो गौतम गंभीर जो आपला कोच आहे, हेड कोच, ह्याच्यावरच निशाणा जातो आहे. आणि हे माझ्या मते टीमच्या दृष्टीने, इन फ्युचरच्या दृष्टीने पण हे चांगलं नाही आहे. जर तुम्हाला एक प्रॉपर टीम सिलेक्शन आणि नसेल करणार, आणि त्यामध्ये जर जे प्लेयर्स परफॉर्म करून पण त्यांना जर ऑपॉर्च्युनिटी मिळणार नसेल, तर निदान त्यांचं मोरल डाऊन होतं अशा गोष्टींनी. आणि तुमचं जे डोमेस्टिक सर्किट जे आहे त्याचं पण महत्त्व कमी होतं. कारण का शेवटी काय असतं, प्रत्येक प्लेअरला एक आशा असते की बाबा ठीक आहे, चल मला आता चान्स नाही मिळाला, पण आता डोमेस्टिक सीझन येतो आहे, हा फॉर्मॅट आहे, या फॉर्मॅटमध्ये मी चांगला परफॉर्म केला तर माझा परत चान्स मिळेल. तर या दृष्टीने तो प्लेअर मेहनत करत असतो, तो कंटिन्यूस खेळत असतो, परफॉर्म करत असतो. आणि जर असं करूनसुद्धा त्याला जर ऑपॉर्च्युनिटी मिळणार नसेल, तर नक्कीच तो प्लेअर निराश होतो, यात काही डाऊट नाही. आणि आपण बघितलं असेल की क्रिकेटमध्ये जर क्रिकेटचं जर आपण पास्ट हिस्ट्री जरी बघितली, तर अशा गोष्टी आत्तापर्यंत होत आलेल्या आहेत की फॉर एक्झाम्पल कोच असेल किंवा कॅप्टन असेल, त्याला एखादा प्लेअर जर आवडत नसेल, तर तो भले तो चांगला परफॉर्म केला जरी असेल त्याने डोमेस्टिक सर्किटमध्ये असा किंवा इवन इंटरनॅशनल मॅचेसमध्ये पण त्याचा परफॉर्मन्स, तर त्याला अचानक त्याच्या स्क्वॅडमध्ये त्याला घेण्यात येत नाही. कारण का तो एक कॅप्टनला आवडत नाही, किंवा एखादा आपलं हेड कोच असेल त्या हेड कोचला आवडत नाही, किंवा त्याच्या बाबतीत सिलेक्टर्सला काहीतरी प्रॉब्लेम दिसतो. तर या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत आपण बघितल्या आहे. आपण म्हणजे आता एकदम पास्ट सगळ्या हिस्ट्रीमध्ये आपण जाण्यात काय अर्थ नाही, पण साधारणतः आता आपण जर 2000पासून जर सौरव गांगुली जेव्हा कॅप्टन झाला, तर गांगुली कॅप्टन झाल्यानंतर गांगुलीनी ठराविक जे आहे सिलेक्टर्सना सांगितलं की मला हे आता आपण त्याची जी सुरुवात आहे ICC नॉकआउट टुर्नामेंट जी गांगुलीच्या कॅप्टनशिप अंडर झाली होती 2000मध्ये, तर तेव्हा त्यांनी काही यंगस्टर्स त्यांनी सांगितले होते हे यंगस्टर्स मला टीममध्ये पाहिजे. आणि त्यांनी बॅक केलं आणि त्यांनी परफॉर्मन्स केलेलं. युवराज सिंग आहे, झहीर खान आहे, असे जे यंगस्टर्स होते यांना त्यांनी स्क्वॅडमध्ये घेतलं, त्यांना बॅक केलं. त्याच्यानंतर सेहवागला पण त्यांनी बॅक केलं, टेस्टमध्ये त्याला ओपनिंग करायला लावली. आणि त्याच्यानंतर जो सेहवाग चालला, तर त्यात काय ते आता पुढे सगळं सांगायची गरज नाही आहे. पण सौरव गांगुलीने एक जो डिसिजन होता तो कॅप्टन झाल्यानंतर तो घेतला होता, तो म्हणजे विकेट कीपर नयन मुंगे. आपल्या सर्वांना माहिती आहे नयन मुंगे ॲज अ विकेट कीपर किती जबरदस्त होता तो. त्याची विकेट किपिंग ॲबिलिटीज, अनिल कुंबळे, हरभजन सिंग आणि टर्निंग ट्रॅक्सवर तो कशाप्रकारे किपिंग करायचा. आणि खास करून अनिल कुंबळे तर आपल्याला माहिती आहे, त्याची जी बॉलिंग आहे ती आपण सर्वांनी बघितली असेल. जेव्हा तो का अनसर्टिनिटी असायची अनिल कुंबळेच्या बॉलिंगमध्ये, पण त्याला पण तो एकदम सहजरित्या नयन मुंगे किपिंग करायचा. पण एक इन्सिडेंट असा झाला होता की जेव्हा इंडिया ऑस्ट्रेलियाचा जो टूर होता 2001चा फेमस टूर, तो की त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा जो फर्स्ट मॅच होती ती वानखेडेला होती. आणि त्या वानखेडेच्या मॅचमध्ये आय थिंक सेकंड इनिंगमध्ये ह्याला नयन मुंगे बॅटिंगला जेव्हा आला, तेव्हा बॅटिंगला येताना त्यांनी तो येल्लो कलरचा हेल्मेट घालून आला होता. आणि येल्लो कलरचा हेल्मेट, येल्लो कलर तर आपल्याला माहिती आहे की येल्लो कलरची जी जर्सी आहे
लिमिटेड ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलिया वापरते. तर तो येल्लो कलर ऑस्ट्रेलियन टीमचा म्हणून आज जाणला जातो आणि आपलं इंडियन टीमचं ब्ल्यू कलर असतं. किंवा इवन टेस्ट टीमचे जे हेल्मेट्स असतात त्याचा कलर हा आपला नेव्ही ब्ल्यू टाईप असतो. सो हा आपला एक कलर आहे इंडियन टीमचा बॅट्समन जे हेल्मेट वापरतात. पण नयन मोंगिया जो आहे तो येल्लो कलरचा हेल्मेट घालून आला आणि ती गोष्ट सौरव गांगुलीला आवडली नाही आणि त्यांनी लगेच जेव्हा ती मॅच संपली त्यांनी लगेच सिलेक्टरला सांगितलं की बाबा मला कुठल्याही परिस्थितीत हे पुढच्या 2 टेस्ट मॅचमध्ये नयन मोंगिया पाहिजे नाही. आणि नयन मोंगियाचं ते करिअर जे आहे इंडियन क्रिकेट टीमचं इंटरनॅशनल करिअर जे आहे ते तिथेच संपलं. आणि ती मुंबईला झालेली जी टेस्ट मॅच होती ती नयन मोंगियाची आयुष्यातली शेवटची टेस्ट मॅच होती. त्यानंतर तो कुठली इंटरनॅशनल मॅच नयन मोंगिया खेळला नाही. सौरव गांगुली कॅप्टन होता तोपर्यंत त्याला काही चान्स मिळालाच नाही. आणि नंतर मग दुसरं जेव्हा राहुल द्रविडच्या हातात जी कॅप्टनशिप आहे तोपर्यंत त्याचं करिअर संपलेलं होतं. बट असं असतं की जेव्हा कॅप्टन आणि कोच त्याच्या फेवरमधनं एखादा प्लेअर जो आहे तो निघून जातो तर त्याला टीममध्ये जागा मिळत नाही. भले तो किती चांगला त्याच्या स्किल्स जरी असल्या तरी त्याला चान्स मिळत नाही. आणि इवन वसीम जाफर जो आहे तुम्हाला एक म्हणजे आता आपण जर काही एक्झाम्पल्स घेत याच्यामध्ये ॲड करत गेलो तर वसीम जाफर जो आहे ओपनिंग बॅट्समन मुंबईकडनं खेळणारा इंडियाकडनं त्याने पाकिस्तानसमोर ईडन गार्डनला 100 स्कोअर केला होता, 100 मारली होती. आणि ही वॉज अ व्हेरी गुड बॅट्समन ॲज अ ओपनिंग. पण एक साधारणतः त्याचं जे वसीम जाफरचं जे बॉडी लँग्वेज होती ही जी सौरव गांगुलीला आवडणारी नव्हती. त्यामुळे त्याला पुढे वसीम जाफरला ते पुढे तोही चान्स त्यालाही नाही मिळाला कारण का ही वॉज आउट ऑफ फेअर विथ सौरव गांगुली ॲज अ कॅप्टन. आणि असे बरेचसे इन्सिडंट आहेत जे पुढे आहेत असे जेव्हा कॅप्टन आणि कोचेस. आणि मग परत जेव्हा ग्रेग चॅपल कोच झाला तर ग्रेग चॅपल कोच झाल्यानंतर गांगुलीवरती वेळ आली. ग्रेग चॅपलला गांगुली स्क्वॉडमध्ये नकोच होता. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्रेग चॅपल कोच झाल्यानंतर राहुल द्रविडच्या हातात कॅप्टनशिप आली होती आणि गांगुलीला टीममधनं काढण्यातही आलं होतं. मग गांगुलीला डोमेस्टिक क्रिकेट खेळावं लागलं आणि मग डोमेस्टिक क्रिकेट खेळल्यानंतर मग त्याला साऊथ आफ्रिकेच्या टूर जेव्हा एक टेस्ट मॅचमध्ये आय थिंक जोहान्सबर्गलाच होती वाटतं ती. जोहान्सबर्गच्या टेस्ट मॅचमध्ये गांगुलीला चान्स मिळाला त्या टेस्टमध्ये खेळायला आणि स्कोअर्ड 50. बट ही हॅड गॉन आउट ऑफ फेअर विथ ग्रेग चॅपल. आणि राहुल द्रविडनी पण आय थिंक दॅट टाईम तेवढा सपोर्ट नाही केला गांगुलीला स्क्वॉडमध्ये घेण्यासाठी. सो अशा गोष्टी आहेत त्या क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पण आता जो हा पिरियड चालू झाला आहे गौतम गंभीर आणि शुभमन गिल ह्या दोघांचा जो एरा आता सुरू झाला आहे ॲज अ कोच आणि कॅप्टन इंडियन टीमचं. तर ह्याच्यामध्ये मला असं दिसतं की गंभीर जो आहे गंभीर ओव्हर पॉवर करतो आहे डिसिजन मेकिंग म्हणजे टीम सिलेक्शन टूरचा जो स्क्वॅड सिलेक्शन असो टीम सिलेक्शन असतो त्याच्यामध्ये गंभीरचे जे डिसिजन आहेत ते ओव्हर पॉवरिंग वाटतात. आणि खास करून मला तरी वाटते की गंभीरला आपल्याला सर्वांना माहिती आहे की गंभीरला ॲज अ इंडियन टीमचं कॅप्टन व्हायची इच्छा होती त्याच्या मनामध्ये. तर ती त्याची इच्छा जी आहे ती पूर्ण झाली नाही. IPLमध्ये त्यांनी कॅप्टनशिप केली KKRकडनं. त्यांना IPL कप ट्रॉफी पण जिंकून दिले. पण त्याची खरी मेन इच्छा होती जे इंडियन टीमचा कॅप्टन होण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. आणि एकदा कॅप्टन झाल्यानंतर जे काही तुम्हाला म्हणजे सिलेक्शनच्या बाबतीत म्हणा किंवा काही जे निर्णय घ्यायला जे म्हणजे त्याची जी एक इच्छा होती ती पूर्ण नाही झाली. त्यामुळे तो ॲज अ कोच म्हणून आता त्याची जो इच्छा आहे सगळ्या तो पूर्ण करतो आहे अशा काहीतरी साधारणतः त्याच्या डिसिजन मेकिंगमधनं दिसून येतं आहे. पण हे ज्या तो एक त्याचं ज्या काही गोष्टी आहे त्याच्या डोक्यात आहेत आणि त्याप्रमाणे तो आता जसा चालला आहे तर या अशा गोष्टी जास्त म्हणजे कोणावर असं राग ठेवून आणि जर तुम्ही टीमचं सिलेक्शन करणार असाल तर ते टीमच्या दृष्टीने पण घातक आहे. आणि जो प्लेअर आपल्याला जास्त आउटकम देऊ शकतो जर त्या आउटकम जास्त देणाऱ्या प्लेअरलाच तुम्ही जर बाहेर बसवणार असाल तर त्या टीमच्या दृष्टीने पण ते घातक असतं आणि तुम्हाला पुढे मिळणारा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट पण तसा अचीव करता येत नाही. तर माझ्या मते या सगळ्या गोष्टींमध्ये सिलेक्टर्सनी खूप विचार करणं गरजेचं आहे. आणि इथून पुढे जर तुम्हाला डोमेस्टिक क्रिकेट आणि ह्याचं जर महत्त्व वाढवायचं असेल तर त्या डोमेस्टिक सर्किटमध्ये तुमच्या ज्या फॉर्मॅटमध्ये जे प्लेअर परफॉर्म करतात तर त्यांना नक्कीच चान्स मिळाला पाहिजे. आणि चान्स नाही मिळाला तर इथून पुढे मग
जर प्लेयर्सचा जो या डोमेस्टिक सर्किटमध्ये खेळण्याचा जो कळ आहे तो कमी होईल आणि आपल्या या दृष्टीने ओव्हरऑल जो आपला क्रिकेटिंग जो स्ट्रक्चर आहे त्यामध्ये खूप मोठा फरक पडू शकतो. बट एनिवेज स्क्वॉड सिलेक्ट झालेला आहे आणि इट लुक्स लाईक अ स्ट्रॉंग स्क्वॉड. वी होप इट विल परफॉर्म वेल. थँक्यू.